चला वाघमारे, तुमच्या हक्काच्या घरात तुमचं स्वागत आहे. चला. अजिबात हेतून पुढे ह्या घरात पाऊल टाकायचं नाही. नुसतं ह्या घराच्या आजूबाजूला जरी फिरलीस की नाही, तिथल्या तिथं अंगावर राखेल मधून काडी लावून देईल तुला. मम्मी साहेब ऐकून तरी घ्या. मम्मी, तुम्ही मागितली होय माफी? नाही म्हणजे मागितलीच असेल घरी आल्यात त्या म्हणल्यानंतर. बाकी काही म्हणा, तुम्हाला त्यांची माफी मागायला लागली, त्यांच्यासमोर झुकायला लागलं, हे बाकी वाईटच झालं बघा. म्हणजे आपल्या आपल्या माणसांमध्ये सत्यभाऊजींनी माफी मागायला सांगितली असते का नाही, ते एक वेळ चाललं असतं. पण सगळ्या गावासमोर तुमचा अपमान होईल असं करायला सांगितलं बघा त्यांनी. आता सगळ्यांना कळलं का तुम्ही माफी मागितली. मी सपनी, तू नको काळजी करू. मी माझा मान सन्मान पुन्हा मिळवीन. ह्याचा बदला घेतल्याशिवाय मी गप्प बसत नसते. ह्या नेबरेटला ह्याची लई मोठी किंमत मोजावी लागणार आहे. सत्या, मी तुला सोडून कुठे नाही जाणार आहे आता. एवढा घट्ट का पकडून ठेवलास आत? वाघमारे, मला माहिती आहे तुम्ही मला सोडून कुठंच नाही जाणार ते. पण तुम्ही नव्हता ना माझ्याजवळ. तुम्ही लय सहन केलंय वाघमारे, ते बी एकट्यानं. मी बी लांब होतो त्यामुळं माझ्या मनात ना नाही ते विचार यायचे. तुमची काळजी वाटायची. त्यामुळे आत्ता ना तुम्ही एक मिनिट सुद्धा माझ्यापासून लांब जाऊ नये असं वाटतं मला. वाघमारे, मी आजपर्यंत दुसऱ्यांसाठी काही ना काहीतरी करत आलो, पण माझ्यासाठी कोणतरी एवढं काहीतरी करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण तुम्ही केलं. माझ्यावर चालवलेली गोळी तुम्ही स्वतःवर घेतली. मला जेव्हा खुनाच्या आरोपाखाली अटक झाली तेव्हा मला सोडवण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न केले. माझं एन्काउंटर होत होता तेव्हा माझा जीव वाचवला. त्या मुकादमाला शोधून त्याला कोर्टात हजर केलं आणि माझी निर्दोष सुटका केली. हे सगळं करणं काय सोपं नव्हतं वाघमारे, लई अवघड होतं. पण ते तुम्ही करून दाखवलं. वाघमारे, तुम्ही माझ्यासाठी जे काय केलं ते सगळ्याचं मला लई कौतुक वाटतं, लई अभिमान वाटतो. सत्यवानाचा जीव जसा सावित्रीनं वाचवला होता ना, तसा तुम्ही माझा वाचवलाय. तुम्ही नव्या काळातल्या सावित्री आहे वाघमारे. जगाशी भिडणाऱ्या, जगाला नडणाऱ्या. पण राहून राहून मला एकाच गोष्टीची खंत वाटते. तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, त्या बदल्यात तुम्हाला फक्त त्रास सहन करावा लागला. तुमच्या वाट्याला नेहमीच दुःख आलं. या सगळ्याला मीच जबाबदार आहे. सॉरी वाघमारे, खरंच सॉरी. सत्या, तुझ्यासाठी वाटेल ते सहन करायला तयार आहे मी. हे बघ, जे काही घडून गेलं तो आपल्या वाट्याला आलेला एक वाईट काळ होता म्हणून सोडून द्यायचं. त्याचा विचार नाही करायचा. ते दिवस सरलेत आता त्याचा विचार सोडून द्यायचा आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करायची. कळलं? काय कळलं? तुमचा यो हात आणि तुमची साथ मी आयुष्यभरात कधीच नाही सोडणार.
वाघमारे, आता तुमच्या डोळ्यातनं पाणी नाही बघायचं मला. आता तुमच्या डोळ्यात फक्त प्रेम बघायचंय माझ्यासाठी. कळलं का? कळ. सत्या, आपण सगळी संकट पार करून मुकादमाला शोधून काढलं. तुला या सगळ्यातनं बाहेर काढलं, पण खरा गुन्हेगार अजून पण मोकाट फिरतोय. मुकादमानं कोर्टात त्याचं नाव नाही घेतलं. मुकादमाला खरंच माहित नसेल का त्यानं मुद्दाम सांगितलं नसेल. काय सांगता येत नाही. आणि वाघमारे, तो माझा कडं चोरणारा चोर बी सापडला नाही. तो सापडला तर आपल्याला त्या नेत्यापर्यंत पोहोचता येईल का? सांगता नाही येत. तो जो कोणी मोठा नेता आहे त्याला जर या चोरानं प्रत्यक्षात बघितलं असेल तर आपण नक्कीच त्याच्यापर्यंत पोहोचू. बरोबर आहे वाघमारे, पण मला ना यापेक्षा जास्त महत्वाचा प्रश्न पडलाय. काय? एक मिनिट. सत्या, काय झालं? वाघमारे, मला ना लई महत्वाचा प्रश्न पडलाय. काय? अहो, एवढ्या दिवसानंतर माझी बायको माझ्या जवळ आहे आणि मी ह्या विषयावर बोलत बसायचंय का? मग काय बोलायचं? अहो, मुळात बोलायचंच कशाला आहे? मग काय करायचंय? चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार,